मॅथ्स 1 यामध्ये पॉलिनॉमियल्स बहुपदी हे चॅप्टर आपलं चालू आहे। यामध्ये जो प्रॅक्टिस सेट 3.2 आहे त्याच्यातील आपण या भागात क्वेश्चन्स घेणार आहोत। या अगोदरचे जे चॅप्टर्स आहेत आणि मॅथ्स 2 तसंच 8वी ते 10वी सर्व प्रकरणांचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला स्टडी ई मॅथ्स हे चॅनल सबस्क्राइब करावं लागेल आणि बेल आयकॉनवर जर क्लिक केलात तर तुम्हाला रोजच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहू शकाल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळू शकेल। तर मग आज आपण क्वेश्चन 4 बघूया। प्रॅक्टिस सेट 3.2 यामध्ये मल्टिप्लाय द पॉलिनॉमियल्स बहुपदींचा गुणाकार करा असं म्हटलेलं आहे। नेहमी एक लक्षात घ्या, प्रश्न जो असतो मी तिथे थोडक्यात लिहिलेला असतो। गणित सोडवायला पण भेटलं पाहिजे म्हणून जी स्पेस आहे ती व्यवस्थित पुरावी म्हणून प्रश्न असतो तो शॉर्ट मध्ये लिहिलेला असतो। अँड देअरफॉर यू हॅव टू रेफर द युअर टेक्स्ट बुक। तुम्ही तो तुमचा जो पुस्तकातून जो प्रश्न आहे तो वाचा आणि मग किंवा व्यवस्थित लिहा वहीमध्ये आणि मग कसं सोडवायचं ते बघायचंय। आता इथे मल्टिप्लाय द पॉलिनॉमियल, जसं आपण वजाबाकी करत असताना काय केलं मागच्या भागात की सबट्रॅक्शन करत असताना दोन ब्रॅकेट्स वेगवेगळे करायचं। फर्स्ट मधून सेकंड मायनस करायचं असेल तर फर्स्टला ब्रॅकेट मध्ये लिहिणार त्या आणि सेकंडला पुन्हा ब्रॅकेट मध्ये लिहून त्याच्यामध्ये मायनसचं साइन घ्यायचं असतं। तसं इथे पण काय करणार आपण, जे दिलेले जे पॉलिनॉमियल्स आहेत त्यांना ब्रॅकेट मध्ये लिहायचं आणि मग मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन करायचं। जसं सबट्रॅक्शन साठी केलं तसं ऍडिशनला पण त्याच पद्धतीने करायचं। अगोदर ब्रॅकेट मध्ये ज्या दिलेल्या बहुपदी आहेत त्या ब्रॅकेट मध्ये लिहायच्या आणि तुम्हाला जे ऑपरेशन तिथे सांगितलं असेल, मल्टिप्लिकेशन असेल तर मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन असेल तर सबट्रॅक्शन आणि मायनस असेल तर किंवा बेरीज असेल तर त्या पद्धतीने ते ऑपरेशन त्या ठिकाणी दिसलं पाहिजे, असं लिहिलेलं दिसलं पाहिजे। आता इथे काय झालंय, मल्टिप्लिकेशन दोन जे पॉलिनॉमियल्स आहेत त्याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन आपण करीत आहोत। इथे पण त्याच पद्धतीने लिहिलं आपण। आता इथे इट इज मोनोमियल, एक पदी असल्यामुळे प्रत्येक पदाला गुणाकार करायचा। आता ही लहान आहे त्याच्यामुळे आणि टर्म्स पण छोटे आहेत तो ओरली तुम्ही सॉल्व्ह करू शकता। आता इथे बघा, इथला जो कोएफिशियंट आहे 1, इथला सहगुणक आणि हा ह्या पदाचा सहगुणक यांचा आपण गुणाकार करत असतो। 2 1 जा 2 आणि x इंटू एक्स स्क्वेअर म्हणजेच काय झालं एक्स क्यूब। घातांकांची बेरीज होत असते। देयर इज अ ऍडिशन ऑफ इंडायसेस ऑफ द जे काही पॉलिनॉमियल मध्ये जे व्हेरिएबल आहे त्यांचा इंडेक्सचं काय होतं असं ऍडिशन ऑफ द इंडायसेस। सेकंड टर्म काय आहे, मायनस 2 2 जा 4 x इंटू एक्स एक्स स्क्वेअर। 2x इंटू 2x किती झाले 4x स्क्वेअर आणि मायनस साइन मायनस बद्दल त्यानंतर 2 1 जा 2 मायनस 2 म्हणजेच काय झालं 2x क्यूब। हे जे आहे इथे x क्यूब झालं त्यानंतर मायनस 4x स्क्वेअर आणि मायनस 2 म्हणजे अशा पद्धतीने जे दिलेले पॉलिनॉमियल असतं ते तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं असतं। आता हे लहान असल्यामुळे पटकन झालं। जेव्हा मोनोमियल बायनोमियल ट्रायनोमियल असतात तेव्हा मात्र मोठे मोठे टर्म्स होतात। त्या टर्मसाठी पहा आता इथे पहा x⁵ मायनस 1 आणि सेकंड जी पॉलिनॉमियल आहे ती x क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2 असे आहे। या दोघांचा पण आपण गुणाकार करत आहोत आणि म्हणून त्यांना काय केलं, दोन वेगवेगळ्या ब्रॅकेट मध्ये घेतले। x⁵ मायनस 1 इंटू एक्स क्यूब प्लस 2x स्क्वेअर प्लस 2। वी राईट द फर्स्ट काय केलं त्यांचं ब्रॅकेट तिथे मल्टिप्लिकेशन लिहिलं। नाउ मल्टिप्लाइंग ईच टर्म टू काय केलं सेकंड ब्रॅकेटला पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं। शक्यतो काय करणार आपण, जे मोठ्या बहुपदी असतात त्या सेकंडला लिहायचं, ज्याच्याने मल्टिप्लाय करायचं तो शक्यतो जे लहान असेल ते अगोदर घेणार आणि मग त्याच्यातल्या प्रत्येक टर्मने पूर्ण जे बायनॉमियल आहे ट्रायनॉमियल जे काही असणार पॉलिनॉमियल त्याला मल्टिप्लाय करायचं आहे। आता प्रत्येक टर्मला आपण मल्टिप्लाय करणार आहोत। x⁵ इंटू एक्स क्यूब अगोदर ब्रॅकेटच्या फॉर्म मध्ये लिहिलं। अगोदर x⁵ ने या संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, मायनस 1 ने काय केलं संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं। म्हणजेच काय मिळालं x⁵ इथे काय झालं x⁵ इंटू x⁵ म्हणजेच 5 प्लस 3 या इंडायसेसचे काय झालं ऍडिशन झाले 5 प्लस 3 म्हणजे झाले 8 म्हणजे इथे नंतर घेऊया ते प्लस
एक्स रेज टू 5 इंटू 2x एक्स स्क्वेअर म्हणजे 2 1 जा 2 आणि इथे डायरेक्ट लिहिते मी आता 2x रेज टू 5 प्लस 2. हा याचा इंडेक्स 5 आणि याचा इंडेक्स 2. 5 प्लस 2 इथे झाले 7 प्लस 2 1 जा 2 2x रेज टू 5. पहिला ब्रॅकेट सॉल्व्ह झाला. सेकंड मध्ये -1 ने मल्टिप्लाय करायचंय त्यामुळे काय होणार फक्त प्रत्येक टर्मचं साइन चेंज होणार बाकीचं आहे ते प्रॉडक्ट तसंच राहणार. -1 x क्यूब इथे -2x स्क्वेअर आणि -2 झालं. हे प्लस होतं मायनस झालं हे पण प्लस होतं मायनस झालं आणि आता लाईक जे टर्म्स आहेत त्यांचे आपण ऍडिशन करणार आहोत. एक्स रेज टू किती झाले एक्स रेज टू 8 प्लस 2x रेज टू 7 आणि नंतर x रेज टू 5 3 2 बाकीचे जे टर्म्स आहेत ते आहेत तसेच आहेत आणि म्हणून मग ते 2x रेज टू 5 मायनस एक्स क्यूब मायनस 2x स्क्वेअर मायनस 2 इथे खाली लिहिलंच तसं. आणि त्याला लिहिताना मग मात्र जे टर्म्स आहेत ते अशा पद्धतीने व्यवस्थित लिहायचे. इथे एक स्टेप जे आहे ती तुम्हाला समजण्याकरता तेवढं इथे ते लिहिलेलं आहे. नाहीतर आपण जे ऍडिशन करत असतो त्या पद्धतीने इथे त्यांचे कोएफिशियंट जे आहे ते पटकन ओरली ते लहान नंबर असल्यामुळे पटकन त्यांचा गुणाकार होत असतो. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय म्हटलं का 2y प्लस 1 फर्स्ट पॉलिनॉमियल आहे. सेकंड आहे y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y. हे झाले सेकंड पॉलिनॉमियल. या दोन्ही पॉलिनॉमियल मध्ये होतं काय की यांचा जो लहान आहे तो आपण अगोदर लिहिणार 2y प्लस 1 मल्टिप्लाय y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y. 2y ने संपूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. नाव मल्टिप्लाइंग बाय 2y इंटू y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y प्लस प्लस आहे इथे 1 आहे. 1 ने काय केलं y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y झालं. अगोदर फर्स्ट स्टेप मध्ये मल्टिप्लायचं साइन करून लिहिणार. सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपण दिलेलं जे आहे ते प्रत्येक टर्मने त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचंय. आता इथे पहा प्रत्येक टर्मने मल्टिप्लाय केल्यानंतर काय येते 2y y इंटू वाय स्क्वेअर म्हणजेच काय झालं त्यांची ऍडिशन घेतली मी. याचा घातांक 1 इंडेक्स ऑफ दिस y इज 1 अँड दिस इज 2 1 प्लस 2 3 किंवा इथे थोडक्यात लिहूया आपण. नंतर मायनस 2 2 जा 4 आणि y रेज टू 1 प्लस 3. हे ओरल केलं तरी चालणार आहे. तुम्हाला समजावं तेवढा करता काय केलं मी तिथे इंडेक्सची ऍडिशन कशी झाली ते तुमच्या लक्षात यावं तेवढा करता लिहिलेलं आहे. प्लस 3 इंटू 2 काय झालं 2 इंटू 3 2 3 जा 6 बेत्रिक 6 आणि y रेज टू 1 प्लस 1. हे झालं फर्स्ट ब्रॅकेट सॉल्व्ह झालं. सेकंड ब्रॅकेट मध्ये 1 ने फक्त मल्टिप्लाय करायचं आणि प्लस प्लस आहे त्याच्यामुळे साइन पण चेंज होणार नाही. त्याच्यामुळे पटापट आहे तसं लिहिणार y स्क्वेअर मायनस 2y क्यूब प्लस 3y झालं. आता पुढच्या स्टेप मध्ये आपण जे आहे आता इथे एक स्टेप आणखी वाढेल नाव द्या 2y क्यूब 1 अधिक 2 किती झाले 3 म्हणून 2y क्यूब मायनस 4y रेज टू 4. y चा घातांक किती आला 4 आला. इथे 6y 1 प्लस 1 2 म्हणजे 6y स्क्वेअर आणि हा प्लस y स्क्वेअर. y स्क्वेअर चे टर्म काय झाले जवळजवळ लिहिले गेले. नंतर मायनस 2y क्यूब आणि प्लस 3y मायनस 2y क्यूब आणि प्लस 3y. आता इथे जर आपण हे केलं एक स्टेप ना आता नको वाढवायला. इथे पहा y चा चौथा घातांक हा तिसरा थर्ड आहे म्हणून आपण काय करणार अगोदर डिक्रीजिंग ऑर्डर लिहायचं. म्हणून जो ग्रेटेस्ट हायएस्ट पॉवर असलेला जो टर्म आहे तो आपण अगोदर घेणार. -4y रेज टू 4 तो अगोदर घेतला -4y रेज टू 4. आता क्यूब मध्ये बघा क्यूबचं टर्म हे काय आहे प्लस 2y क्यूब आणि इथे आहे -2y क्यूब प्लस 2 -2 काय झालंय 0 झाले. ते प्लस 2 मध्ये -2 गेले
0 म्हणजे प्लस 2y क्यूब मायनस 2y क्यूब वी गेट 0. नेक्स्ट आता y स्क्वेअरचं बघा 6y स्क्वेअर प्लस हा इथला 1 6 प्लस 1 7y स्क्वेअर इथे लिहिले 7y स्क्वेअर आणि yचं हे एकच टर्म आहे प्लस 3y. म्हणजे अशा पद्धतीने मल्टिप्लिकेशन करत असताना आणि सबट्रॅक्शन करत असताना खूप काळजीपूर्वक व्यवस्थित लिहायचं आहे, त्यांच्या साईनकडे लक्ष द्यायचं आहे आणि सुटसुटीत व्यवस्थित लिहायचं आहे. याच्यामध्ये आता पुढचं उदाहरण बघूया आपण. क्वेश्चन 6 बघतोय आपण. क्वेश्चन 6 मध्ये वर्ड प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन मी इथे थोडक्यात लिहिलंय बघा. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये, एक आयताकृती शेताची लांबी दिलेली आहे 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर, रुंदी दिली आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आणि त्या ठिकाणी a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर ही बाजू असलेल्या चौरस आकृती जी जागा आहे त्या प्लॉट मध्ये घर बांधलेलं आहे. तर उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ काढा. ते घराचं क्षेत्रफळ सोडून उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ काढायचं आहे. We have to find area of the remaining part of the farm. There is a rectangular farm and in this farm there is a house built at a square area. की ज्याच्यामध्ये त्याचे side of the square is a square minus b square and length of rectangle is 2a square plus 3b square. Breadth of rectangular farm is a square plus b square. एवढी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि रिमेनिंग पार्ट ऑफ द फार्मचं एरिया काढायचं आहे. अशा वेळेस आता इथे पण आकृती काढल्यानंतर पटकन लक्षात येईल. समजा हे एक ABCD हे एक शेताचं आयताकृती शेत आहे. देयर इज अ रेक्टँग्युलर फार्म ABCD. यामध्ये लेंथ 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर आणि ब्रेड्थ आहे त्याची रुंदी घेतली आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. आता जे होम किंवा जे घर बांधलेलं आहे ते मध्यभागी आहे, साईडला आहे, कुठे पण असू शकेल. फक्त त्याची साईड दिली म्हणून मी एका साईडला लिहिलं आपण की त्याची साईड जी आहे ती a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आहे आणि चौरस आकृती आहे म्हणजे चारही बाजू कशा आहेत त्या सारख्या आहेत. a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणून इथे पण लिहिले चारही बाजू सारख्या आहे. आता याचं क्षेत्रफळ आपल्याला वेगळं काढावं लागेल आणि रेक्टँग्युलर जो आहे फार्म त्या फार्मचं क्षेत्रफळ काढायचं आहे. त्यामधून घरासाठी वापरलेला जो प्लॉट आहे त्या प्लॉटचं क्षेत्रफळ मायनस करणार अँड द रिमेनिंग इज द काय असेल ते उरलेल्या भागाचं त्या शेताचं क्षेत्रफळ असणार. तर त्यासाठी आपल्याला या पॉलिनॉमियल्सच्या फॉर्म मध्ये दिले. इथे काही नंबर्स दिलेले नाही. देअर इज अ पॉलिनॉमियल आणि रेक्टँग्युलर असल्यामुळे एरिया ऑफ रेक्टँग्युलर म्हणजे लेंथ इंटू ब्रेड्थ आहे. लेंथ इंटू ब्रेड्थ किंवा लांबी गुणिले रुंदी म्हणजे तिथे पॉलिनॉमियल्सचं आपल्याला काय बघायचंय मल्टिप्लिकेशन करायचं आहे. पॉलिनॉमियल्सचं ऍडिशन पण तिथे असणार आहे. तर त्यासाठी आपण अगोदर सुरुवात कसं लिहायचं ते पहा. क्वेश्चन याच्यामध्ये पहा समजा लेंथ ऑफ द फार्म L इज इक्वल टू 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. शेताची लांबी आपण L मानूया. L इज इक्वल टू 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर आणि त्या शेताची रुंदी द ब्रेड्थ ऑफ दॅट फार्म इज b इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. अगोदर ते दिलेली माहिती असते ती अशा पद्धतीने छान व्यवस्थित लिहायचे आहे. देअरफॉर एरिया ऑफ रेक्टँग्युलर फार्म आयताकृती शेताचे क्षेत्रफळ एरिया कशाने दाखवतो आपण a ने. a इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे a इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेड्थ लांबी गुणिले रुंदी. मग लांबी आपण घेतली आहे 2a स्क्वेअर प्लस 3b स्क्वेअर. दिस इज वन पॉलिनॉमियल आणि ब्रेड्थ म्हणजे कोणती आहे a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. दिस इज सेकंड पॉलिनॉमियल. नाउ देअर इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ टू पॉलिनॉमियल्स. यामधील फर्स्ट टर्मने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. 2a स्क्वेअर इंटू फर्स्ट ब्रॅकेट प्लस 3b स्क्वेअरने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता काय झालं पहा. आता पुन्हा याचा आणखी आपण वी सॉल्विंग द ब्रॅकेट दॅट इज मल्टिप्लाइंग each term to the bracket. 2a square into a square. a square into a square काय झालं. There is a addition of indices. 2 plus 2 4. Therefore 2a raised to 4.
प्लस आता 2a² ने b स्क्वेअर ला मल्टिप्लाय केलं प्लस 2a² b स्क्वेअर झाला. आता हा ब्रॅकेट सोडवूया, हा गुणाकार करू आपण. प्लस 3b² इंटू a² 3b² इंटू a² प्लस 3 1 जा 3 आणि b रेस टू हा b² आणि हा b². b चा 2 प्लस 2 किती झाले 4, म्हणून इथे काय येणार प्लस 3b रेस टू 4. आता 2a⁴ प्लस 5. आता हे कसे झाले यांचे सिमिलर टर्म्स आहेत. a² प्लस a² b² हा a² b² 3 आणि 2 3 प्लस 2 5 5a² b² प्लस 3b⁴ म्हणजे 2a⁴ प्लस 5a² b² प्लस 3b⁴. हे झालं फर्स्ट इक्वेशन. दिस इज द एरिया ऑफ द रेक्टँग्युलर फार्म. आयताकृती शेताचं क्षेत्रफळ. त्या ठिकाणी आपण यांचं काय केलंय मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता सेकंड मध्ये काय की आता एरिया ऑफ होम काढणार आपण. एरिया ऑफ होम दॅट इज चौरस आकृती घराचे क्षेत्रफळ किंवा चौरस जे घर बांधले ते चौरस आकृती जागेत बांधलेलं आहे त्या जागेचं क्षेत्रफळ त्या घराचं क्षेत्रफळ आपण काढणार आहोत. म्हणजे साइड स्क्वेअर. एरिया ऑफ द स्क्वेअर इज द साइड स्क्वेअर अँड देअरफॉर a² मायनस b² ब्रॅकेट स्क्वेअर. साइड कोणती दिली आपल्याला इथे बघा काय म्हटलं एरिया a² मायनस b². म्हणून आपण काय करणार a² मायनस b² ब्रॅकेटचा स्क्वेअर करणार. म्हणजेच फर्स्ट ब्रॅकेट इंटू सेकंड ब्रॅकेट a² मायनस b² इंटू a² मायनस b². जो स्क्वेअर होता त्याला काय केलं दोन ब्रॅकेट वेगवेगळे मल्टिप्लायच्या फॉर्म मध्ये लिहिले. काय बघा a² मायनस b² हा एक ब्रॅकेट तोच ब्रॅकेट आहे पण दोन वेळेस आहे ना त्याचा घातांक काय आहे 2 आहे म्हणून आपण त्याला दोनदा गुणाकार करून लिहिणार. देयर इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ दिस ब्रॅकेट अँड देअरफॉर वी मल्टिप्लाइंग दिस ब्रॅकेट a² मायनस b² ह्या ब्रॅकेटला a² मायनस b² ने सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. इथे पहा आता a² इंटू a² काय झालं when we multiplying there is a addition of indices 2 plus 2 किती झाले 4 therefore a⁴ मायनस a² ने याला मल्टिप्लाय केलं a⁴ मिळाले. a² ने b ला मल्टिप्लाय केलं तर a² मायनस मायनस इंटू प्लस मायनस झाले म्हणून मायनस a² b². आणि इथे काय a² b इथे मल्टिप्लाय केला आपण a² b आणि हा b² आहे म्हणून मायनस मायनस घेतला आपण मायनस a² b आणि नंतर मायनस इंटू मायनस प्लस. हे मायनस आहे आणि मायनस इंटू मायनस प्लस देअरफॉर देयर इज b⁴. a⁴ मायनस आता इथे पहा हे a² b² हे पण a² b² मायनस मायनस आहे सिमिलर साइन्स आहे देअरफॉर देयर इज अ ऍडिशन. म्हणजेच काय झालं -1 आणि -1 -2a² b² प्लस b⁴. दिस इज द एरिया ऑफ द स्क्वेअर की त्या ठिकाणी ते घर बांधलेलं आहे त्या घराचं क्षेत्रफळ a⁴ मायनस 2a² b² प्लस b⁴. आता आपल्याला काढायचं उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ. मग त्यासाठी उरलेल्या शेताचे क्षेत्रफळ बरोबर म्हणजे एरिया ऑफ रिमेनिंग फार्म इज इक्वल टू एरिया ऑफ रेक्टँगल. ते रेक्टँगल शॉर्ट मध्ये लिहिलं एरिया ऑफ रेक्टँगल मायनस एरिया ऑफ स्क्वेअर. आयताचे क्षेत्रफळ ए म्हणजे क्षेत्रफळ त्याचं एरिया आयताचं क्षेत्रफळ मायनस चौरसाचं क्षेत्रफळ. आता आयताचं क्षेत्रफळ आपण काढलं त्याला कोणतं इक्वेशन दिलंय 1 आणि चौरसाचं जे काढलं हे चौरसाचं काढलंय त्याचं इक्वेशन नंबर आहे 2 दॅट इज 1 मधून आयताचं मधून स्क्वेअरचं मायनस करायचं आहे ना आयत मधून चौरसाचं मायनस करायचं म्हणजे इक्वेशन 1 मधून इक्वेशन 2 मायनस करायचं आहे. म्हणजे ह्या उदाहरणामध्ये मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स तर आलेलंच आहे परंतु सबट्रॅक्शन पण आहे. इक्वेशन 1 मायनस 2 वी गेट a इज इक्वल टू पहा फर्स्ट ब्रॅकेट घेतला हा 2a⁴ प्लस 5a² b² प्लस 5a² b²
plus 3b raised to 4 plus 3b raised to 4. We take this bracket, this minus हा bracket area of square a raised to 4 minus 2a square b square plus b raised to 4. आता यांचं सबट्रॅक्शन करत असताना इथे 2a raised to 4 आहे. सिमिलर टर्म्स बघा, हा मायनस होणार, म्हणजेच 2 मधून -1 गेला तर काय राहिला 1 a raised to 4. पहिला पद झालं. आता दुसऱ्या टर्मचं बघा, दुसऱ्या टर्म मध्ये काय 5a square b square आणि इथे दुसरं टर्म मायनस इंटू मायनस प्लस 2a square b square 5a square b square प्लस 2a square b square म्हणजे 5 प्लस 2 किती झाले 7, म्हणून काय आलं 7a square b square प्लस आता b raised to 4 चा टर्म किती आहेत पहा, हा 3b raised to 4 आहे आणि हा इथला मायनस इकडे आला म्हणजे काय मायनस b raised to 4 म्हणजे 3 मधून -1 केलं तर काय राहणार 2 राहणार म्हणजे 2b raised to 4. अशा इथे यांचं काय केलं आपण, देयर इज अ सबट्रॅक्शन ऑफ दीज टू पॉलिनॉमियल्स. वी गेट a raised to 4 plus 7a square b square plus 2b raised to 4 square meter. This is the area of the remaining जो फार्म आहे, एक्सक्लुडिंग द एरिया ऑफ होम. उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ, ज्यामध्ये घराचं क्षेत्रफळ मायनस करणार आणि आपल्याला मिळणार उरलेल्या शेताचं क्षेत्रफळ. म्हणजे अशा पद्धतीने हे जे वर्ड प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह करायचंय. याच वर्ड प्रॉब्लेमला ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये ते विचारू शकतात. ऍक्टिव्हिटीच्या फॉर्म मध्ये करताना काय करणार की जे फॉर्म्युले असतात त्यांना ब्रॅकेट देतात किंवा जे एक पॉलिनॉमियल आहे, लेंथ आहे, लेंथला ब्रॅकेट देणार, ब्रेड तुम्हाला दिलेलीच असते. म्हणजे अशा पद्धतीने इक्वेशन 1 इक्वेशन 2 किंवा एरिया ऑफ क्षेत्रफळ कसं, अशाच पद्धतीने जेव्हा ऍक्टिव्हिटी विचारतात तेव्हा आपण सरळ व्यवस्थित गणित सोडवायचं आणि जिथे तुम्हाला ब्रॅकेट विचारलेलं आहे त्या ठिकाणी ते ब्रॅकेट्स करून पाहायचे. म्हणजे ती ऍक्टिव्हिटी आहे ती ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात तुम्हाला करता येईल. पुढच्या भागामध्ये आपण याच्यावर आधारित उदाहरणं तर झालेलीच आहेत आपली, पण पुढच्या भागात सिंथेटिक डिव्हिजन संश्लेषक जो भागाकार आहे तो आपण शिकणार आहोत. थँक्यू.